प्रशासकीय राजवट परत आयुष्यात कधी येऊ नये ही आमची इच्छा आहे. नगरसेवक म्हणजे कोण नाहीच इथं आम्हाला असं वाली इथं. वैभव कुंभाराबद्दल बोलायचं झालं तर तो प्रत्येक घरगाडीला आमच्याकडे इथं अवेलेबल असतो. आम्हाला नगरसेवक तेच पाहिजे वैभव कुमार. म्हणजे आता त्यांनी लक्ष घातलंय की असं काही आमच्या कॉलनीत घडेल असं वाटलेलं नव्हतं, पण त्या माणसानं मात्र त्या कष्ट घेतलेत त्याचे. हा माणूस चांगला आहे, उपकार आहे, पण कधी म्हणजे कधी बोलवलं तरी येण्यापैकी माणूस आहे, निर्व्यसनी आहे. 10 वर्ष झाली कुणी माझ्या पेन्शन करून दिली, कुणी मला विचारायला आलं नाही. वैभव कुंभारने त्याचं नाव कुणीतरी सांगितलं म्हणून मी त्याच्याकडे आलो. त्याने माझं पेन्शनचं काम केलं. आता 1.5 वर्ष झालं मला पेन्शन मिळते. आमचे त्यांनी भाकरी चालू केली आणि आमच्या प्रत्येक समस्याला प्रत्यक्ष भेटी देऊन किंवा फोनवरनं त्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न. काय आपण जर काम सांगितलं तर ते तोंडावतोडी 2 दिवसांमध्ये माणसं नाही, असला काय प्रकार नाही. आणि त्याला श्रेय आम्ही देणारच. आणि कामकाजाबद्दल धडाडे आहे की युवा नेतृत्व भाजपचं, आणि हे भाजप आल्यामुळे तो आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला इथं ह्या सुखसोयी मिळाल्या असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आम्ही भाजपच्या बाजूनच असणार. येणारच आहे ती महायुतीची येणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. दर्शक हो नमस्कार, के न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. शहरात सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 20 मध्ये. प्रभाग क्रमांक 20 मध्ये वैभव कुंभार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर याचं नेमकं कारण काय आहे हे आपण थेट येथील नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. तसं बघायला गेलं तर या निवडणुकीच्या अनुषंगानं 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मध्ये. काही नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत, तर जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काकी, काय काय विकास कामं झाले तिथं? आमचं गटर जर तुंबलं तर वैभव भैया आमचे गटर येऊन काढायचे. पुन्हा आम्हाला पेन्शन त्यांनी चालू केली. आम्हाला रॅशन कार्ड काढून दिलं आणि सगळे आम्ही हाक मारले की आमच्याकडे येतात म्हणून आम्ही हे करणार. आमचे त्यांनी भाकरी चालू केली. त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत चांगली आहे, एकदम उत्तम आहे, म्हणून आम्ही त्यांच्या संगड आहे. काय वाटते की त्यांनी निवडून आल्यावर पहिला कोणतं काम करावं? त्यांनी आमचं रस्ता तेवढी करून द्या, बाकी काही नको. 10 वर्ष झाली कुणी माझ्या पेन्शन करून दिली, कुणी मला विचारायला आलं नाही. वैभव कुंभारने त्याचं नाव कुणीतरी सांगितलं म्हणून मी त्याच्याकडे आलो. त्याने माझं पेन्शनचं काम केलं. आता 1.5 वर्ष झालं मला पेन्शन मिळते. आणि काय काम असलं आमच्या कॉलनीतलं मग मी त्याला सांगतो. आमचं गटर तुंबली तर वैभवला मी सांगतो, तो माणसं पाठवते, लगेच पाठवते तो. अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत प्रभागात? आमच्यात कुठं गटर सगळं केलेलं ते खाली गेले, गटर तुंबते, कोण लक्ष देत नाही, काही नाही. वैभव कुंभार हे भाजपकडून निवडणूक लढवण्यास रिंगणात उतरले आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? मी कधी पण त्याला फोन केले की तो लगेच माणसं लावून देतो. अनेक वर्षांनी निवडणूक होते, त्याआधी प्रशासक होते. काय सांगाल, प्रशासकांचं काम बरं होतं की नगरसेवक पाहिजे? तुम्हाला बोलत नाही, पण या गवतावरना प्रशासकांचं राजवट कशी होती तुम्हाला लक्षात आलं असेल त्या गावचं. कारण काय आहे, कोण माणसंच नाही तिथं. माणसं कुठे जातील आम्हाला माहीत नाही. कारपंच पगार घेत असतील त्याला आम्हाला काही म्हणाय नाही, पण प्रशासकीय राजवट परत आयुष्यात कधी येऊ नये ही आमची इच्छा आहे. ते नगरसेवक आणि 5 बिननिवडीच्या पाड्यात चालतील कुठलेही असू देत, पण प्रशासकीय राजवट नको. कारण प्रशासकीय अधिकारी 3 वर्षांनी बदलून जातो, त्याला इथला कोल्हापूरच्या विकासाचे काही देणं घेणं नसतं. खड्डे उकरतात, निघून जातात, 10 महिन्यांपर्यंत त्याचा दुसरा खड्डा बसवायला. रस्ता केला की तासाभरात लगेच, तरी बरं तासाभरात येत नाहीत, तर 2-3 तारखेपर्यंत रस्ता करायला आलीच. त्यामुळे प्रशासकीय राजवटीपेक्षा लोकशाही आपली असलेली बरी आहे. आता या 20 प्रभागामध्ये वैभव कुंभार यांच्या नावाची देखील चर्चा आहे. काय सांगाल याबद्दल? हा माणूस चांगला आहे, उपकार आहे, पण कधी म्हणजे कधी बोलवलं तरी येण्यापैकी माणूस आहे, निर्व्यसनी आहे आणि कामकाजाबद्दल धडाडे आहे. आणि माळी समाजच्या गटाचे ते म्हणजे पक्षाचे असल्यामुळं आणि माळी समाज त्यांचे वैयक्तिक संबंध चांगले असल्यामुळं त्यांच्या मार्फत कामं इकडे होतात.
कशी आहे काम करण्याची पद्धत कशी आहे त्यांची? काय आपण जर काम सांगितलं तर ते तोडावटोडी 2 दिवसांमध्ये माणसं नाही असला काय प्रकार नाही. सत्ताच्या जातीनं उभारून दिवसांत 2-3 वेळा देखरेख करून झालं का नाही हे बघून नंतर फोन येतो परत काम झालं का नाही. समजा काय ती अडचण असते मजुरांची म्हणा मग उद्या येतील माणसं एवढं असं समजावून सांगणार की माणूस आणि विशेष म्हणजे तरुण असल्यामुळे मुलांतून नसून आहे. अनेक वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होतं. काय वाटते प्रशासकांचा कारभार बरा की नगरसेवक हवा आहे? नाही, लोकशाहीमध्ये प्रशासकांचा कारभार हा व्यक्तिकेंद्रित राहतो. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये नगरसेवकांचाच कारभार हा असला पाहिजे, त्याशिवाय भागाचा विकास होत नाही. कारण भागातील समस्या असतील, गटारे असतील, स्वच्छता असेल, रस्ते असतील, ही प्रत्यक्ष बघायला प्रशासक फार कमी प्रमाणात येतात आणि त्यांचे अधिकारी ऑफिसला बसून कारभार करतात. त्यामुळे हा कारभार लोकाभिमुख होऊ शकत नाही. हे जनतेनं 12-13 वर्षे पाहिलेलं आहे. त्यामुळे तर नगरसेवक असणे काळाची गरज आहे. प्रभागाचा विकास झाला आहे? प्रभागाचा विकास ह्या 2-3 वर्षातच झालेला आहे. त्याच्यापूर्वी काय प्रभागाचा विकास फारसा झालेला नव्हता. कारण काय आता प्रभाग रचना नव्यानं निर्माण झाली ही खरं तर आमच्यासारख्या वंचित असणाऱ्या भागातला खूप वरदान मिळालेलं आहे. कारण 4-4 प्रभाग एकत्र झाल्यामुळं 5-5 नगरसेवक असतील आणि त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळेल, लोकशाहीचं विकेंद्रीकरण होईल आणि प्रभागाचे निश्चितच विकास होईल. आणि ह्या माझ्या प्रभागामध्ये म्हणणार तर हे रस्ते, पाण्याचं पाईपलाईन असतील, गटर असतील, काँक्रीट रस्ते असतील, हे सगळे भाजपच्या माध्यमातून झालेलं आहे. विशेषतः वैभव कुंभार असेल किंवा अमोल महाडिक असतील, त्याने हा मोठ्या प्रमाणात निधी देऊन हे चांगल्या प्रकारे दर्जेदार रस्ते, काँक्रीटचे रस्ते आणि हे कॉलनीचा विकास केलेला आहे. अजून काही प्रमाणात कामं शिल्लक आहेत, पण हळूहळू बाकीची कामं होतील अशी अपेक्षा आहे. विकास काम करण्यात कोण अग्रेसर कोण आहे? विकास कामं करण्यामध्ये सध्या भाजप सरकार भाजपच आहे. अमोल महाडिकच सध्या मोठ्या प्रमाणात निधी आणत आहेत. कारण त्यांनी वैयक्तिक निधीसुद्धा 5 कोटीचा दिलेला आहे महानगरपालिकेला. ही मला वाटते महाराष्ट्रातील पहिली घटना असेल. आणि ह्या सगळ्या निधीचा फायदा हे नवयुवक जे आहेत, वैभव कुंभार असतील किंवा आणखी कोणी नगरसेवकाला उभारणं उमेदवार भाजपच्या वतीनं असेल, महायुतीच्या वतीनं असतील, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल. आणि निश्चितच ज्यांच्यावर सत्ता आहे त्यांचे जर सरकार आलं तर निश्चितपणानं भागाचा चांगला विकास होतो, निधी चांगला मिळतो, रस्ते गटार किंवा लोकांची कामं चांगल्या प्रकारे होतात. कचरा उठावाची मोठी समस्या आहे, हाही मोठा प्रश्न आहे. आणि विशेषतः जी गटर काढलेली आहेत पूर्वीची मेन लाईनला, मेन रस्त्याला, ती गटर साहेब काय झालेलं आहे माहिती आहे काय? ती गटर नुसती नावाला गटर आहे, ती गटर कचऱ्याने भरलेली आहे. ती गटर कधीही वाहिली नाहीत. त्याच्यावरची टोपडंसुद्धा आजही तुम्ही बघितलं तर उघडे आहेत. ही टोपडं झाकली जात नाहीत. म्हणजे ह्याचा अर्थ ती गटर प्रभावित नाहीत. कोट्यावधी रुपयाचा निधी नुसता गटर बांधण्यामध्ये वाया गेला आणि फुटपाथ पण त्यामध्ये नष्ट झाला. त्यामुळे मोठी समस्या परत निर्माण झाली. तर या प्रभाग क्रमांक 20मध्ये वैभव कुंभार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. काय कारण आहे याचं, त्यांना एवढी लोकपसंती? वैभव कुंभारांना थोडी पार्श्वभूमी आहे. कारण त्यांच्या मातोश्रीपूर्वी नगरसेवक ह्या प्रभागात नव्हत्या, तरी पण शेजारच्या प्रभागात होत्या. पण ह्या प्रभागात बरेच वेळा वैभव कुंभारांनी लक्ष घातलेलं आहे आणि आमच्या प्रत्येक समस्याला प्रत्यक्ष भेटी देऊन किंवा फोनवरनं त्या समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गटारीसाठी खाट विशेष प्रयत्न केलेत, काँक्रीटच्या रस्त्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. हे आम्हाला मान्यच करावं लागेल. आणि उत्साही तरुण आहे, पुढेही कामाला प्राधान्य देईल आणि प्रभागाच्या विकासाला चांगले मोलाचं सहकार्य होईल असं मला वाटतं. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? महापालिकेवर सत्ता यावी म्हणण्यापेक्षा येणारच आहे, ती महायुतीची येणार आहे. कारण आता गेल्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं, परवाच झालेल्या निकालामध्ये महायुती सत्ता येणार हे 100% आणि ती येणं गरजेचं आहे. त्याशिवाय विकास होणार नाही. कारण आता जे राज्यात सरकार आहे, केंद्रात आहे, त्यांचाच निधी जिल्ह्याला मिळणार आहे. तो निधी जर व्यवस्थित मिळायचा असेल, मोठ्या प्रमाणात मिळायचा असेल, तर जे राज्यकर्ते आहेत, राज्यात सत्ता आहे, ती सत्ता खाली आली पाहिजे. आणि साधारणतः शिवसेना आणि भाजप यांच्या माध्यमातूनच विकास मोठ्या प्रमाणात होताना आज दिसतो आहे. महानगरपालिकेची निवडणूक आता होणार आहे. याआधी प्रशासक होतं. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवा आहे? लोकशाहीमध्ये आपल्याला अभिप्रेत आहे की लोकांच्या हातून कारभार व्हावा, जेणेकरून जे आपण जी लोकशाहीची व्याख्या आहे, लोकांच्यासाठी लोकांनी चालवलेलं राज्य, हे जे अभिप्रेत आहे त्यानुसार प्रशासकापेक्षा कितीतरी पटीनं आपण म्हणजे जे नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, या माध्यमातून जे राज्य चालवतो ते खालच्या स्तरापर्यंत जे नागरिकांची सेवा, जे मूलभूत प्रश्न असतील ते प्रश्न असतील किंवा काही गरजा असतील, त्या गरजा आपण या माध्यमातून पूर्ण करू शकतो. म्हणून ही निवडणूक होणं किंवा नगरसेवक निवडून येणं किंवा जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सगळ्या निवडणुका होणं
गरजेचं होतं आणि त्यानुसारच आपल्या आता सध्या महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. भाजपकडून वैभव कुंभार यांचं नाव चर्चेत आहे, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? सध्या म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला म्हणजे पंतप्रधान साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा आपले स्थानिक नगरसेवक आमदार असतील, यांचं जे युवांच्यासाठी कार्य करायचं आहे किंवा युवांनी राजकारणात यावं या माध्यमात किंवा ह्यासाठी त्यांच्या ह्याच्यानुसार वैभव कुंभार हे एक अतिशय चांगले युवा नेतृत्व आहे आणि त्यांच्या म्हणजे मागच्या पिढ्या ज्या आहेत म्हणजे त्यांची मातोश्री असतील सौ मनीषा कुंभार या सानेगुरुजी प्रभागातून नगरसेविका झालेल्या आहेत. त्यांचे वडील अविनाश कुंभार यांनी तरी आमच्या कॉलनीमध्ये 2000 साली एक सांस्कृतिक सभागृह माननीय खासदार मंडलिक साहेब यांच्या फंडातून बांधले आणि ते आज तागायत उपयोगात आहे. तर ते जे नेतृत्व आहे ते युवा नेतृत्व फुललं पाहिजे आणि त्यांना आपल्या प्रभागातून किंवा आमच्या परिसरातून चांगला पाठिंबा मिळत आहे आणि एक युवा नेतृत्व पुढे यावं हे आवश्यक आहे. तर वैभव कुंभार यांनी कोणतेही पद नसताना मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत, काय सांगाल त्याबद्दल? भरपूर म्हणजे कामं केलेली आहेत. आमच्याकडे सुद्धा म्हणजे थोडीफार केलेली आहेत. पलीकडच्या प्रभागात सानेगुरुजीमध्ये असतील किंवा नाना पाटील नगर पूर्ण 5 प्रभाग जे आहेत सध्या म्हणजे सध्याच्या रचनेनुसार त्या 5 प्रभागात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. म्हणजे रस्ते असतील, गटर्स असतील. एकंदरीत त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत अतिशय छान आहे. म्हणजे अगदी युवापासून जे ज्येष्ठ नागरिक म्हणतोय त्यांच्या पर्यंत ते सध्या पोचलेले आहेत आणि त्यांची जी कामाची पद्धत आहे ती अतिशय छान आहे. ते अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय वाटते की इथं विकास कामं झालेत बऱ्यापैकी झालेत आमच्या इथं. वैभव कुंभार यांनी लक्ष दिलेलं आहे, पहिल्यापासून आहेत ते. आता आमची जस्ट त्यांच्याशी ओळख झाली आहे, पण आम्हाला नगरसेवक तेच पाहिजे वैभव कुंभार. काय अजून प्रलंबित प्रश्न काय आहेत? प्रलंबित काय, थोडं मुलांसाठी वगैरे गार्डन एरिया वगैरे व्हावा, खेळायला वगैरे. लहान मुलांना आम्हाला कुठं घेऊन जाता येत नाही तेवढीच. बाकी काय एखादं छोटंसं मंदिर एखादं व्हावं जवळपास, बाकी काय नाही. आहे विकास सगळा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर यावी असं वाटतं? महापालिकेला आहे भाजप भाजप असं काय वाटतं? नाही आहे, आता करतात कामं सगळे, प्रगती केलेली आहे सगळी आहे. भाजप येईलच. तर आत्ताच आपण प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांशी संवाद साधला. येथील असणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कोणतंही पद नसताना वैभव कुंभार यांनी केलेली विकास कामं, त्याचबरोबर प्रभागाचा झालेला विकास आपण सविस्तरपणे नागरिकांकडून जाणून घेतला. या प्रभागात जो प्रभाग क्रमांक 20 आहे हा प्रभाग कोल्हापूरच्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा प्रभाग मानला जातो आणि या प्रभागातील नागरिकांशी आपण संवाद साधला. नागरिकांनी विस्तृतपणे या प्रभागाचा आढावा दिला. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.